कसे काय आले? म्हणजे पहिले तुम्हाला कोणी तुमच्या फादर बद्दल प्रश्न विचारला तरी राग यायचा, मग असं अचानक भूमी ही घरात सांगत नव्हती, अजिबात सांगत नव्हती. भूमीला म्हणलं तू तुझ्या घरी सांगितलं तर मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे. की शिकायत केलेली नाहीये किंवा असं तर मी कधीच म्हटलेलं नाही का मी थकले, मला व्हिडिओ काढायचा नाही. हे असं मी लग्नाला 2-2.5 वर्ष झाले, या 2-2.5 वर्षात मी असं एकदाही म्हटलेलं नाहीये. पण पप्पांना तुमच्या एकत्र बघून छान वाटलं. असंच राहा मस्त सोबत. झालं गेलं विसरून जावा. त्यांना पण तुमच्या आधाराची गरज आहे. तर नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण मस्तपैकी घेऊन आलो आहे 2 महिन्यानंतर Q&A व्हिडिओ. तर मित्रांनो, भरपूर जणांचे प्रश्न आलेले आहेत. जवळपास किती प्रश्न आहेत बाई? भरपूर प्रश्न आहेत, आता मी मोजले नाहीये. आणि भरपूर प्रश्न यावेळेस सगळे नवीन प्रश्न आहेत, जुने प्रश्न अजिबात नाहीये. हा, तर आता आपण अजिबात वेळ वाया न घालवता डायरेक्ट Q&A चे व्हिडिओ आणि व्हिडिओच्या कमेंटवर जाऊया. ओके ओके. तर पहिला प्रश्न आहे क्रेझी गौरी यांचा. भूमी, तुझं आणि संदीप दादाचं लग्न नव्हतं झालं तेव्हा तू तुझ्या मम्मीला कसं सांगितलं होतंस? म्हणजे सर्वात आधी तू तुझ्या फॅमिलीमध्ये कोणाला सांगितलं होतंस संदीप दादाच्या विषयी? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. हा प्रश्न भूमीला विचारलाय. हा प्रश्न भूमीला विचारलाय, पण मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर, मग भूमी अर्ध सांगत. तर मित्रांनो, भूमी ही घरात सांगत नव्हती, अजिबात सांगत नव्हती. भूमीला म्हणलं तू तुझ्या घरी सांगितलं तर मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे. हे फोटो अडतात तर भूमीला विचारा. हा म्हणजे असं नाही का मी सांगत नव्हते, मी सांगणार घरात होतेच. तर तेही मला म्हटले का पहिले घरात सांग तेव्हा मग आपण बोलू. तर मग मी सर्वात पहिले घरात नाही सांगितलं. सर्वात पहिले मी इकडे आले आणि इकडे येऊन सगळ्यांना भेटले, मला भेटली आणि त्याच्या मम्मींना वगैरे भेटले आणि बघितलं ह्यांना पहिल्यांदा. आणि मग बघितलं हिला पहिल्यांदा. त्याच्यानं मग नव्हतं बघायचं. कशाला बघितलं? नव्हतं बघायचं, नव्हतं करायचं लग्न. मी तर नव्हतं सांगितलं. बघा माझ्याकडे ऍक्च्युली व्हिडिओ चालू व्हायच्या आधीच यांनी भांडण केलंय माझ्याशी, त्यामुळे मला अजिबात अजून भांडण करण्यात इंटरेस्ट नाही. मला पण नाही इंटरेस्ट. मी कोणासारखी रिकामी नाहीच आहे. हे सारखं पण रिकामा नाही, मला पण काम नाही. माझं आहे ना तेच की काय कुठं होते काय माहिती, या विषयाने भरकटवलं. सांगितलं नव्हतं. हा सांगितलं नव्हतं. ते इथं आले त्याच्यानंतर ना मला सगळे बोलले काय, हे एकटेच नाही बोलले, सगळे बोलले का घरात सांग. तर मग त्या टाइमला मी खरं सांगते, मी त्या टाइमला एवढी काय मोठी नव्हते. मला 18 पूर्ण व्हायला 2 नाही, एक 4-5 दिवस बाकी होते. तर 18 पूर्ण व्हायला, 18 वर्षाची व्हायला मी 4-5 दिवस बाकी होते. तर त्यामुळे मला काय घरात सांगायचं असं हे नव्हतं. पण ज्या दिवशी म्हणजे माझा बर्थडे, 18वा बर्थडे, ज्या दिवशी 18वा बर्थडे का 18वा, त्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या घरात पहिल्यांदा मम्मीला माझ्या सांगितलं. आणि काय प्रश्न आहे? कोणाला सांगितलं होतं असाच प्रश्न आहे. तर मग मी माझ्या मम्मीला सांगितलं होतं. काय सांगितलं सांग? सांगितलं नाही की असं कोणता तरी मुलगा आहे, असं कोणता तरी बघा आता लग्न केलं तर असं कोणता तरी असं मुलगा. सांगितलं होतं. त्या टाइमला सांगितलं होतं एक मुलगा आहे, तो मला आवडतो. तर मम्मीने बघितलं, म्हणजे विचारलं कोण काय असं तसं. तर मग मी सांगितलं ह्यांचं नाव आणि मग मम्मीने बघितलं वगैरे. पण मॅटर असा झाला का आमच्या दोघांची कास्ट वेगळी, आणि या जगात कास्ट वरून भरपूर भांडण लव्ह मॅरेज मध्ये भांडणे. त्याच्यामुळे कुठेतरी नकार होता. बाकी सगळ्याच जर सेम कास्ट असती तर मग सगळाच होकार असता. आणि अजूनही तेव्हाही पण असं नाही का होकार नव्हता, तेव्हाही होकार होता, नंतरही होकार होता, आणि आताही होकार आहे, आणि पुढेही होकारच राहणार आहे. हो ओके, तुमचा प्रश्न भारी होता. हा जरा युनिक प्रश्न वाटला. किती दिवसानंतर? पुढचा प्रश्न आहे राजश्री घनतेनवार. भूमी ताई, तू कशी आहेस? मी एकदम मस्त आहे ताई. मी नाही चांगला, कोणाला विचारलंच नाहीये. तुमची ताई भांडत माझ्यासोबत. तुमचा दादा वागतोच येड्यावानी असं नाही करत मी. पुढचा प्रश्न आहे रितिका खाटवरकर यांचा. दादा, पप्पांना तुमच्या एकत्र बघून छान वाटलं. असंच राहा मस्त सोबत.
झालं गेलं विसरून जावा, त्यांना पण तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्हाला पण एक वडील म्हणून त्यांच्यासोबत राहायचं आहे. मस्त राहा आणि मस्त राहा. आणि त्याच्या पुढे भरपूर त्यांची कमेंट आहे मोठी, पण ते रीड मोर आलंय आणि मी ते रीड मोर क्लिक केलं नाही, तसंच मी डायरेक्ट स्क्रीनशॉट मारून घेतला, त्यामुळे तुमची पुढची कमेंट मला कळालीच नाही. तर सॉरी. आणि हो, आमचे पप्पा पण खूप भारी आणि आम्ही पण खूप भारी. असंच मस्त राहा. पुढचा प्रश्न आहे मानसी यांचा. भूमीचं एज काय, ग्रॅज्युएशन काय झालंय? तर माझं ग्रॅज्युएशन झालं नाहीये. माझं एज आता 21 आहे, कम्प्लीट आहे. मोठी माझ्यापेक्षा मोठी. हा, मी 40 वर्षाची आहे. मी 38. हा, 38 वर्षाची आहे. मी 40 वर्षाची आहे बस. तर माझं खरं मध्ये एज आहे 21 आणि माझं ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये. मी 13वी मध्ये ऍडमिशन घेतलं आणि शुभमंगल केलेला आहे. हो, सावधान. तर पुढचा प्रश्न आहे, शॉर्ट्स तडका असं नाव आहे. असे अचानक तुझे फादर कसे काय आले? म्हणजे पहिले तुम्हाला कोणी तुमच्या फादर बद्दल प्रश्न विचारला तरी राग यायचा, मग असं अचानक कसं काय? आता अचानक कसं काहीही होऊ शकतं, तसं अचानक हे झालं. आले ते तुम्हाला एक सांगायचं, खरं सांगायला गरज असेल, पण आमच्याही मनात खूप असा राग होता. पण काय करत्या, त्यांचं वय आहे ना, वय भरपूर झालेलं आहे आणि शेवट ते वडील आहेत. काय राग धरून काय झालं गेलं ते विसरून जावं लागलं. पण ते गेले परत मुंबईला. हा, ते परत ते मुंबईला सगळ्या गेले. पोरांना भेटायला आले होते. ते भेटून गेले परत मुंबईला. आम्ही पण काहीच नाही बोललो. आम्ही बोललो मस्त पैकी राहिले ते 8 दिवस एकदम मस्त सगळं ओके ओके ओके. तर राग यायचा पहिले, पण काय करणार आता, नाही राग येत, कारण की त्यांचं वय झालं. काय बोलायचं आता, झालं गेलं ते गेलं. पुढं बोलला का बाई? पुढचा प्रश्न आहे खुशी यांचा. आय सपोर्ट यू एव्हरी टाइम. आय सबस्क्राईब अँड सपोर्ट ऑल चॅनल्स. थँक्यू सो मच खुशी दीदी. भूमीला इंग्लिश येते, मला आज कळालं. आय सपोर्ट यू. यांच्यापेक्षा खूप छान पद्धतीने इंग्लिश येते. मी इंग्लिश मीडियम मधली पोरगी आहे. नाही, आपण मराठी मीडियम बात करणार माणूस. जाऊ द्या, भातावरून लई होत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे दर्शना आवळे यांचा. मी मुंबई पोलीस मध्ये आहे. तुमचे ब्लॉग बघते, छान आहेत, पण डेली ब्लॉग का येत नाही? मी कामावर असून तुमचे ब्लॉगची वाट बघते. याचं उत्तर तुम्हाला हेच देतील का? मित्रांनो, डेली व्लॉग का नाही येत? कारण की तुमच्या भूमीवाहिनीला भरपूर असं काम असतं घरात. त्याच्यानंतर तुमच्या भूमीवाहिनीला व्हिडिओ काढायची सांगितलं, तुमची भूमीवाहिनी झोपून घेते, म्हणते मी थकते. मग मी भूमीवाहिनीला पण जास्त फोर्स वगैरे करत नाही. आणि ऍक्च्युअली मध्ये खरं सांगायला गेलं तर तिला भरपूर काम असतं. आता तिचं तोंड वाकडं तिकडे झालं असं मायाकडे. तुमचा दादा पण झोपतो. एकदम मी खरं सांगते, वाकडं तिकडे नाही. कामाविषयी मी कधीच शिकायत केलेली नाहीये, किंवा असं तर मी कधीच म्हटलेलं नाही का मी थकले, मला व्हिडिओ काढायचा नाही. हे असं मी लग्नाला 2-2.5 वर्ष झाले, या 2-2.5 वर्षात मी असं एकदाही म्हटलेलं नाहीये. पण त्यांच्या मनाने ते बोलणार आहेत, कारण त्यांनी आता माझी भांडण केलेलं आहे आणि त्यांना तो कसा तरी राग काढायचा आहे, तर त्यामुळे ते तसं बोलणारच आहे. आणि ठीक आहे, बोललात तरी मला काही अडचण नाहीये. मला माहितीये मी किती वेळा बोलते स्वतःहून व्हिडिओ काढायचा आहे, हे मी स्वतःहून 10 वेळा बोलते, तरी सुद्धा ते उठत नाहीत आणि ते नाव माझं करून राहिले. आणि आता मला हेही सांगायचंय का हा या व्हिडिओ नंतर सुद्धा खूप मोठी भांडणं होणार आहेत आमची. बोलून देणार आहे की मला नाही देणार, टेन्शन नका घेऊ. माझी एकट्याची व्हिडिओ असणार तर तुम्ही बघत जा. चांगली गोष्ट. एकट्याची बघत जा. मी म्हणते आता मला वाचायचेच नाही ना, बघत जा एकट्याचे. वाचा नाही वाचायचे मला. डोंट टच मी. अशी करते माहितीये का, लगेच असं वाकडं तिकडे तोंड करून बांधण्या करते. बघा इथं तोंड मी बोललो तरी शांत बसले, पण इथं तोंड पाहिलं चुकीचं बोलणं अजिबात नाहीये. आणि झोपते बिबते तर हे चुकीचं नाहीये. मी नेहमी म्हणते का व्हिडिओ काढा, मग मी झोपले तर व्हिडिओ काढा, मग मी असं नाही का मी सांगा एवढं आल्यानंतर माझं तोंडच एवढं आता ऐकणारच मी बोलत राहील तरी. पण त्याला घ्या दुसरा प्रश्न. म्हणजे मी पागल आहे का मी? असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला काय माहिती सांगत. मग हे तेच ना, मी सांगितलं ना या व्हिडिओ नंतर आमची खूप मोठी भांडणं होणार. हा डायरेक्ट तिरशूळ हा डायरेक्ट एकदम खाचाक खुपसून टाकणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मी करणार आहे
मी सांगते, मी करणार. हो सॉरी, माझ्या पाया मी पडतो, पण मला त्यासाठी वाटलं. पुढचा प्रश्न आहे दिया वाढविंदे यांचा. हाय ताई, कशी आहेस तू? हो मी खूप छान आहे. मस्त आहे, तिला काय नाही झालं, खाऊन पिऊन मस्त एकदम हो आहेच, व्यवस्थित मी आहे. खाणारच आहे. का कुणाचं टेन्शन घेऊ मी? कशाला घेऊ? मी खाणारच आहे, मस्तच खाणार आहे आणि मस्तच हाय तशी अजून जाडी होणार आहे आणि अशीच राहणार आहे. या वा. पुढचा प्रश्न आहे रुपाली गोरे यांचा. दादा वहिनी, तुमचे पप्पा खरंच घरी आलेत का? परत मी विनू दादाच्या ब्लॉग मध्ये पाहिलं की तुमचे पप्पा परत आलेत, तर हे खरं आहे का? आणि तुम्ही तर म्हणजे त्यांना एक्सेप्ट नव्हते कधीच करणार, मग कसं काय केलं? तर मी पहिले आपको बताया, मी पहिले सांगितले तुम्हाला सगळ्या गोष्टी. तुमचं वय झालं एक्सेप्ट नव्हते करणार असा प्रश्न साहजिक गोष्ट आहे. तुम्ही एक सांगा, एवढ्या दिवसानंतर आलो, कुणीही एक्सेप्ट करतो, कुणालाही आपुलकी वाटतेच. कुणीही आपल्या माणसाला तू सड्यापणा करू शकत नाही. समोर आल्याच्या नंतर माया येतेच. आणि हो खरं आलेत का? विनोदाच्या ब्लॉग मध्ये पाहिलं तर हो खरंच आलेले आहेत ते, आणि गेले भरपूर पण ते. राहिले आणि ते गेले सुद्धा. तर पुढचा प्रश्न आहे मेघा भांग यांचा. तुमचे पप्पा 14 वर्ष आले नाही, मग आता कसे काय आले व तुम्ही त्यांना एक्सेप्ट कसं काय केले? सांगितलं, याचं उत्तर दिलं आता मग दिले. सेजल देशमाने देशमे सॉरी. दादा वहिनी, तुम्ही रोज ब्लॉग टाकत जा. तुमचे ब्लॉग खरंच खूप छान असतात, मला खूप आवडतात. विनोद नाही विनोद दादाला म्हणायचं असेल. विनोद दादाला जोरात बोल, कमेंट वर जोरात. ऋतुजा वहिनीला पण सांगा की तुम्ही ब्लॉग रोज टाकत जा आणि तुम्ही दोघे पण छान ब्लॉग करत जा. हा एवढं वाचलंय रीड मोरचा प्रश्न होता मोठा, पण काय करणार, मला स्क्रीनशॉट मारायची घाई. सॉरी, मी खूप रागात होते त्या टाइमला. हा, मी इथे राग. खूप जास्त रागात होते, त्यामुळे मी रीड मोर केलेले नाहीयेत प्रश्न. खरंच माफ करा. आता याचा राग काय कामाचं नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी. आणि हो आम्ही रोज ब्लॉग टाकत जाऊ, नक्की टाकत जाऊ. विनायक दादांना सुद्धा भांडण झाले तरी टाकत जाऊ दोघांपैकी कोणाची. विनायक दादा आणि ऋतुजा वहिनी आमच्या शेजारीच राहतात. त्यांना आवाज म्हणजे गेला असेल आता. आमचं आता किचन आहे, किचन पण आमच्या शेजारी, आणि आदित्य दादा सुद्धा आमच्या शेजारीच राहतात. विनू दादा पण आमच्या शेजारीच राहतात. तर आम्ही नक्की त्यांना सांगतो. आता जाऊन तू सांगू फटफट तुम्ही ब्लॉग बनवा. तर नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे किरण सपकाळ यांचा. दादा पप्पा का जाणार आहे परत अचानक, कसं काय आले? पण भारी वाटलं. तर पप्पा आम्हाला फक्त तिकडे भेटायला काम आले होते. करतात. हा, त्यांचं आणि काम चालू आहे तिकडं, आणि ते भेटायला आल्यामुळे थोडे दिवस राहिले आणि मग नंतर जाणार, म्हणजे नंतर न गेले. त्यांनी सुट्टी घेऊन आले होते, तर थोडे दिवस राहिले, तर आता परत गेलेले आहेत. तर पुढचा प्रश्न आहे अश्विनी गायकवाड. तुम्ही दोघे आणि तुमची फॅमिली खूप छान आहात. व्हिडिओ काढला तेव्हा तुम्ही माझं नाव घ्या, संदीप दादा आणि भूमिताई. अश्विनी गायकवाड ताई, खरंच खूप धन्यवाद. नमस्कार ताई, नमस्कार. आणि खूप खूप मनापासून आभार. आभार. का तुम्ही आम्हाला भरपूर सारं प्रेम देता आणि तो पुढे सुद्धा असंच देत राहा. आणि व्हिडिओ बघत जा. आम्ही किती भांडलो ना तरी आम्ही व्हिडिओ काढणार आहे. हा, भांडायचं कारण काही मी नाही. काढणार आहे. एक मिनिट, आत्ताही सांगते मी, आत्ताही खरं सांगते मी का हा व्हिडिओ सुद्धा निघाला नसता, कारण मी ऍटिट्यूड का नसावा, हे चुकतात, हे चुकी करतात, त्यामुळे मला राग येतो. बरं ठीक परवा आहे. दिवशी काय झालं, मी असे सगळे कपडे काढून नाचत चाललो होतो गावात, त्याच्यामुळं. नाही असं नाही. हा, असंच आहे. ऍक्च्युली मी सांगते काय झालेलं आहे. मी सांगणार आहे आज काय. हे बघा, कर नाही तर डर कशाला? कशाला डरच डर नाही. कशाला पाहिजे? डर कशाला पाहिजे? डर कशाला पाहिजे? नाही. मी काय पुढचं बोल. म्हणते, का बोलायचं मी पुढचं? मी हेच बोलणार आहे. आता मी तुम्हाला चुकी सांगणार नाहीये. ज्या दिवशी बिनधास्त मोठी चुकी सांगायची. होणार तेव्हा सांगणार मी बिनधास्त तुम्हाला. सांगायची. सांगणार आहे मी, सांगणारच बिनधास्त आहे, सांगायची. हा. सांगणार आहे. कमेंट वाच पुढची तांबे सगळी. तर आता सुद्धा हे नव्हते काढणार व्हिडिओ. मी 10 वेळा बोलून काढायला, माझे एवढूशे हात असू नाही तर केवढे पण असो, माझे हात ते माझे नव्हते. कशाला पसंत केली, कशाला पसंत केली म्हणजे? काय करतात, प्रेम आदळ असतं. माझं तर बहिर निघलं, बहिर आधळ, बहिर मुख सगळं निघलं माझं प्रेम. जाऊ द्या हो, कशी काय ना तिला सांभाळतोय मी. हा,
आता पण तू बोल कसं कळलं सांभाळते कसं काय, मी तर कसंच नाही सांभाळते, कसं सांभाळते माझं मलाच माहिती. माझं मलाच माहिती. ठीक आहे, मी पण येणार हे करत फिरते गावभर. नको भूमी, आमची कुत्र्याचे गाव तुला. पुढचा प्रश्न आहे, मला तुमच्याशी बोलायचे. घे पुढचा प्रश्न वाच. मी व्हिडिओ काढतो म्हणून तुझ्यासोबत थांबलोय. मी तर थांबणारच नव्हते. मी तर कशी थांबले, कसं माडी पण चुकली. हा बोला. पुढचा प्रश्न आहे ऋतुजा भोसले यांचा. हाय, मी ऋतुजा, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. खूप वेळा कमेंट केल्या पण तुम्ही मला रिप्लाय नाही दिला. मी नाही वाचत ताई. भूमीचे मिसकॅरेज झाले, खूप वाईट झालं, पण परत होईल तेव्हा काळजी घ्या. खूप खरंच थँक्यू सो मच. हा, एवढंच आता मनात आहे आमच्या, का परत होईल त्यामुळे टेन्शन घ्यायचं पूर्णपणे कमी केलेलं आहे, सोडूनच दिलेलं आहे. काय टेन्शन नाही. तेच तर. बोल. पुढचा प्रश्न आहे मोहन नावे फक्त. भूमिका वेन इज मिसकॅरेज कसं काय, भूमिका वेन इज अ मिसकॅरेज कसं काय झालं, अँड डेली व्लॉग कर, मिस यू, युअर फॅमिली व्लॉग अँड ऑल टाइम हॅपी. भूमिका वेन, तो आम्ही एक मिनिट, स्टार्टिंगला त्यांनी लिहिलंय भूमिका वेन इज मिसकॅरेज कसं काय झालं. भूमिका बहन लिहिलं. नाही, बहन असेल का माहित नाही, व्हेन आहे ती स्पेलिंग फेमनी. प्लेनचा अर्थ नाही. तर मिसकॅरेज, डाळ भातावाला माणूस. मी रोज पिझ्झा बर्गर खाऊनच जात होते टॉयलेटला. मिसकॅरेज कसं झालं ते पण सांगितलं आम्ही पहिल्या व्हिडिओ हो, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघा. करा. ओके, पुढे. हा, पुढचा प्रश्न आहे ऋतुजा भुजबळ यांचा. तुमची युट्यूब इन्कम सांगा. युट्यूब इन्कम तुम्हाला सांगू आता बघ, अशा व्हिडिओ नाही काढल्यानंतर काय इन्कम भेटतं, काय इन्कम भेटतं तुम्हाला काय सांगायचं आहे ते बरे. एक तर व्हिडिओ काढायला टाइम नाही, घरात लक्ष द्यायला टाइम नाही, बायको लक्ष दिलं तर बायको भांडती. बरोबर. अरे तू भूमे शांत बस. असं काही नाही. भूमी काही बघा, सगळे कामं चालू राहतात, सगळे कामं करता करता युट्यूबचं काम करायचं, इन्कम वगैरे काय नाही जास्त. ओके, तुम्ही चालू करत आहोत तुम्हाला कळत. सही बात आहे. आता आमचा 15 दिवसानंतर व्हिडिओ पडतो, 5 दिवसानंतर व्हिडिओ पडतो, कोणत्या तरी आम्हाला इन्कम. तिथं बघा, मी तुम्हाला सांगतो, कुठेही काम करा, काम केल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणारच. खरंय काय ग भूमी? आता भूमी काम केल्यानंतर स्वयंपाक चांगला खायला भेटणारच. नाही केल्यानंतर भूमी फक्त असं केल्यानंतर कोण घेणार आहे खायला? नाही, असं असतं. या पुढचा प्रश्न. मी केल्यावर खातात हे चवण्यानी खात्या आणि नाव का ठेवत्या मग? असंच बोलायचं असतं. नाव ठेवल्यानंतर कधी पण चांगलं जेवण बनवत. म्हणजे मी आता बनवत नाही. आता पण बनवतो. हो, खोटं नाही बोलत, शपथले जेवण बनवती बघ ती. तू वाच ना कमेंट वाच. पुढचा प्रश्न आहे प्राजक्ता. मी काहीच नाही केलं भूमी, मी फक्त म्हणलं पुढचा प्रश्न आहे. तिथं आरशात दिसून राहिलं मला. ओके. पुढचा प्रश्न आहे प्राजक्ता ध्यान गुंडे यांचा. संदीप दादा, तुमचे पप्पा सेम तुमच्यासारखे आहेत, कॉमेडी मॅन. ते एकत्र असतात का, ते एकटेच असतात का मुंबईला? तर हो, आणि खरंच यांच्यासारखे आहेत, कारण त्यांचे पप्पा आहेत त्यामुळे त्यांच्यासारखेच असतात. आणि ते मुंबईला एकटेच राहतात. पुढचा प्रश्न. तिरुखे पाटील यांचा प्रश्न आहे. मी रुद्राक्षी नाव आहे, कोणती तरी दिदी असेल त्यांचं ना. हा, छोटी मी रुद्राक्षी. पुढे बोल. संभाजीनगर वरून तुमचे व्हिडिओ बघते. तुमची फॅमिली इन बेस्ट फॉर एव्हर. तुम्ही असेच हॅपी राहा. थँक्यू सो मच. कोण होतं? हा, पण तेच रीड मोर केलेलं नाहीये. माफ करा, मला रीड मोर नाही केलं. नंतर बघतो. पुढचा प्रश्न आहे दीपाली मांडे यांचा. भूमी दिदी, लिपस्टिक एवढी डार्क नको लावू. तर मला हे सांगायचंय का, मी लाईट लिपस्टिक लावली तर ती माझ्या होटाला दिसत नाही, आणि कधी कधी मला लाईट लावावी वाटली तरी माझा माझ्या नशिबात एक माझा पतिदेव आहे, जो मला म्हणतो मग डार्क लिपस्टिक लाव. तुम्हाला सांगतो, हे पण तुम्हाला सांगायचं मला, की कधी मध्ये लिपस्टिक लावते म्हणून मी तिला म्हणतो थोडी डार्क लाव. ओके, आता पण लावली नाही बघा. रोज घरात रोज लावून बसायची लिपस्टिक, त्यांना मला लिपस्टिक मध्ये बघायला आवडतं का. आता बघा, मी म्हणलं हो तुला जसं राहायचं तसं राहायचं, लिपस्टिक वगैरे तुला काय करायचं ते कर, पण काय फक्त ड्रेस वगैरे. बाहेर गेल्यानंतर, गोव्याला गेल्यानंतर, फिरायला मग जीन्स पॅन्ट घाल, इकडं फिर तिकडं फिर,
पण असे केस मोकळे सोडून फिर, मी असं म्हणलंय तिला. पण आता तिचा प्रॉब्लेम आहे, मी काय करणार. मग बाहेर गेल्यावर मी राहते कशी, आता घरात कसं राहायचं माझं, घरात का राहू अशी, इथे इथं वैताग येतो, साधं डोकं विचारायला कंटाळा येतो. मशीन आणायचं मला असं, डोकं विचारायचं मशीन, तोंड जोडायचं मशीन. तोंड जोडायचं नसतं ते. मग तोंड जोडायचं, ही जास्त काय बोलली का आपण जाऊ मशीन तोंड घालायचं, टा, 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 टा. आता शांत, टेन्शन नको कॉलेज राव. ती पण खुश, मी पण खुश, मशीन पण खुश. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे सायली पवार यांचा. दादा खूप छान असतात तुमचे ब्लॉग, प्रँक व्हिडिओ बनवा प्लीज, डेली ब्लॉग टाकत जा. तर हो नक्की, आणि थँक्यू सो मच सायली पवार यांना. साई गागरे यांचा मेसेज आहे, तुमचे पप्पा मुंबईला एकटेच राहतात का? तर हो. हो. तर पुढचा प्रश्न आहे इशिता यांचा, तुमच्या दोघांचं एज काय आहे? तर माझं वय आहे 24. आणि माझं वय आहे 21. 24-21. तर पुढचा प्रश्न आहे वैष्णवी गीते यांचा, कसं काय झालं ताई मिसकॅरेज? ह्याचं उत्तर मला माहित नाहीये, पण सविस्तर माहिती मी मागच्याच व्हिडिओ ब्लॉग मध्ये सांगितले आहे, ते एकदा नक्की ऐका. तर पुढचा प्रश्न आहे पूजा कुटळ यांचा, तुम्ही जागरण गोंधळ का नाही घातलं? म्हणजे तुझं आणि विनायक दादाचं तुमच्या दोघांचं पण लग्न झालं तरी तुम्ही जागरण गोंधळ नाही केलं का बरं? तर तुम्हाला एक सांगतो मी, आता हिला नाही माहिती, मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आमचं लग्न एकदम घाईघाईत झालं. त्यावेळेस होते पित्रपाठ वगैरे, गणपती बाप्पा बसली होती, बरोबर? नाही, हा एक मिनिट मी सांगते. नाही, पहिले तर विनायक दादाचं झालेलं आहे जागरण गोंधळ, त्याचं लग्न झालं. मस्त झालेलं. तर विनायक दादाचं लग्न झालं, त्याच्यानंतरच काहीतरी 2 दिवसांनी झालं ना गोंधळ, त्या लगेच झालं. आमचं राहिलं कारण आमचं लग्न मी सगळ्यांना गोंधळाला बोलवलं. पित्रपाठात नाही केलं, गणपती होते आणि गणपतीमध्ये केलं, आणि मग लगेच पित्रपाठ लागला. असं गणपतीच्या शेवटच्या दिवसात केलं आणि लगेच पित्रपाठ लागला, आणि करायचं म्हणून ते अजून राहून गेले, म्हणून आमच्या दोघांचे भांडणं होतात. समजलं? मनाचा गोंधळ करायचा नसतो, मनाचा गोंधळ केला का पण ते करायला पण मनाने स्थिर म्हणतात नाही का, मनाने स्थिर. अहो, मनाने स्थिर असलं ना, मनाने भांडणं होत नसतात. हे मनाने स्थिर नाहीये, म्हणून गोंधळाचा माझं मन असं डायरेक्ट खालीवर आहे नाही का, असं गतिरोधक सारखं आहे ना, याचा काही प्रॉब्लेम नाहीये त्याचा. नाही हो मित्रांनो, पुढच्या वर्षी करू गोंधळ, या वर्षी नाही, पुढच्या वर्षी. तर पुढचा प्रश्न आहे चैत्राली वडवे यांचा. आय थिंक ह्यांचा प्रश्न नेहमीच असतो या ताईंचा. संदीप ब्रो, भूमीची काळजी घे हेअरस्टाईल. संदीप ब्रो, भूमीची काळजी घे अँड भूमी टेन्शन घेऊ नको, हॅप्पी राहा, स्वामी तुला परत प्रसाद देतील. संदीप भूमीला कुठेतरी फिरायला घेऊन जा, तिचं मन फ्रेश होईल, काळजी घे तिची. थँक्यू सो मच ताई, तुम्ही माझ्या मनाला खूप ओळखलं. फिरायला म्हणलं की मन डायरेक्ट असं माझ्यापाशी फिरतो. आणि तुम्ही माझं एका स्त्रीचं मन ओळखू शकते. चैत्रा आता लग्न झालं तर मस्त फिरून आली ना, तरी तर हा जातो फिरायला. हा, तर तुम्ही सांगितल्याबद्दल खरंच थँक्यू. भूमीला यावेळेस कुठे फिरायला घेऊन माहिती का, मी सांगणार नाही पण जाईन घेऊ. दुबईला जायचं घेऊन तुला नाही, आता इष्टी आली होती, झालं तुम्ही बस. तर पुढचा प्रश्न आहे मनीषा यांचा. मी मनीषा निकम. ओ ताई नमस्कार. दादा, तुमच्या फॅमिलीला नजर नको लागू दे, तुझे पप्पा पण खूप छान आहेत, त्यांना आता जाऊन नको देऊ, आणि आई पण आता बरी होणार, सर्व फॅमिली अशीच मिळून राहा हीच प्रार्थना करेल, आई सप्तशृंगीला हॅप्पी राहा. तर थँक्यू सो मच. आणि पप्पांचा तर सांगितल्याप्रमाणे पप्पांचं तिथे काम चालू आहे, त्यामुळे पप्पा गेलेले आहेत, आणि थँक्यू सो मच आमच्या फॅमिलीला खूप ब्लेसिंग दिल्याबद्दल. तर पुढचा प्रश्न आहे रिया कोकरे यांचा. दादा, तुमची फॅमिली खूप स्वीट आहे, पण तुम्ही आता एकत्र ब्लॉग का बनवत नाही, म्हणजे पूर्ण फॅमिली मिळून, आणि प्रँक व्हिडिओ
कधीपासून टाकणार आहात, तर नक्कीच लवकरच लवकरच थोडं टाइम भेटला ना टपाटप व्हिडिओ वाटणार आहे. आणि पुढचा प्रश्न त्यांचाच आहे, रिया कुकरे यांचा. दादा आदित्य दादाचं लग्न कधी करणार आहे? जेव्हा पण करणार तेव्हा तुम्हाला फॉलो करा आहे, त्यामुळे काळजी करू नका. ही कार्यक्रम माहिती सगळ्यांना बोलू. पुढचा प्रश्न आहे प्रगती सोळंके यांचा. तुमचे पप्पा आता तुमच्याकडे राहतील का दादा? आणि तुमची फॅमिली खूप गोड आहे, असंच नेहमी हॅपी राहा आणि सोबत राहा. लाईफ मध्ये खुशी दुःख येत राहत, त्यांना आपल्या सामोरे जावं लागतं. तर हो, आणि पप्पांचं सांगितलंय आम्ही, तर त्यामुळे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत, खुश आहोत आणि एकदम मस्त हॅपी फॅमिली आहे आमची. तर एवढेच प्रश्न होते. या कम्युनिटीला खूप छान छान आणि खूप युनिक प्रश्न आलेले आहेत, म्हणजे दरवेळेस पेक्षा खूप वेगळे वेगळे मस्त प्रश्न आले ते खतरनाक, ज्याचं उत्तर देताना खूप छान वाटलं. तर असंच सपोर्ट करत राहा, असंच आम्हाला प्रेम देत राहा, आमच्या फॅमिलीला, आमच्या जोड्यांना. आणि असाच आमच्या आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत. सो तुम्हाला ब्लॉग पाडणं करणार माझ्यासोबत अजून ते मी नाही सांगणार, ते तुम्हाला डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये ऐकायला भेटेल. जर याचा एकट्याचा ब्लॉग आला असेल तर भांडणं झाली हे नक्की. जर एकट्याचा ब्लॉग आला तर मग तो 1 महिन्यानी येईल, 15 दिवसांनी येईल, 2 महिन्यांनी येईल. जर एकत्र आला ब्लॉग तर भांडणं नाही. काय करता आता, काय झालं तरी मला बघावं लागेल ना. हो, बघावंच लागणार. मग चला मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायचं अजिबात विसरू नका. आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघायला भेटतील. आणि प्रँक व्हिडिओ नक्की येणार आहेत लवकर. आणि कमेंट मध्ये पण सांगा की हा व्हिडिओ कसा झाला. ओके, तर चला Bye. बाय.